बिहारच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। बिहारच्या निवडणुकीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, तर जो जीता वही सिकंदर असल्याचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं। दरम्यान यानंतर सिकंदर बनण्याचं राज काय असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केलेली आहे। पाहूयात। जो जीता वही सिकंदर। अपने कोण मुख्यमंत्री म्हणाले ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। बिहार निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। फडणवीसांनी बिहार निवडणुकीनंतर केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय। बिहारमध्ये सिकंदर बनण्याचं राज काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलाय। जो जीता वही सिकंदर असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवरच हल्लाबोल केला होता। जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांवर आगपाखड केली आहे। बिहार निवडणुकीआधी महाविकास आघाडीचे नेते आणि राहुल गांधींनी मतदार याद्यांमधला घोळ बाहेर काढला होता। ईव्हीएमवरही आक्षेप घेतला होता। मात्र बिहारच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी तसंच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शरसंधान साधलंय। हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, अजूनही सुधारले नाहीत, तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे करू इच्छितो। एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता, ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरूनही त्यांच्यावर टीका केली आहे। कधी नव्हे उद्धव ठाकरेंनी दौरा केल्याचा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला। म्हणूनच ज्यावेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला, पण दुर्दैव बघा, आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, गावामध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे। मग आमचे अंबादास दानवे माणसं, अरे कुठे गेले, अरे माणसं आणा, अरे माणसं आणा, असे माणसं आणायचे। याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही। लोकांना माहिती आहे आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे। बिहार निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं। एनडीएनं महागठबंधनाचा धुवा उडवत एकहाती सत्ता स्थापन केली। मात्र दुसरीकडे काँग्रेसनं बिहार निवडणुकीतही गोलमाल झाल्याचा आरोप केला आणि आता उद्धव ठाकरेंनीही बिहारमध्ये सिकंदर बनण्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।